नमस्कार. आज अपना वर्गामध्ये मी तिसऱ्यांदा येतो आहे आणि एक गोष्ट मला जाणवली की उपस्थिती प्रत्येक वेळी अशीच हाऊसफुल असते, त्यामुळे पण तसं उपस्थिती नसली ना तरी देखील त्याचा वेगळ्या प्रकारे उपयोग करून घेण्याचं कौशल्य आपल्या सगळ्यांचे लाडके पु ल देशपांडे यांच्याकडे होतं. आपल्या सगळ्यांना माहिती अरुण दाते गायक, ते इंदूरला राहत असत तरी मुंबईत ज्यावेळी आले त्यावेळी त्यांनी कोणी ओळखतही नव्हतं. त्यामुळे अरुण दातेंनी स्वतः सांगितलंय की माझा पहिला कार्यक्रम ज्यावेळी मुंबईमध्ये कोणीतरी ऑर्गनाईज केला अतिशय तुरळक उपस्थिती होती, कारण अरुण दातेचं नाव कोणाला माहिती नव्हतं. पण अरुण दाते म्हणाले की मी भाग्यवान असा की माझ्या पहिल्या कार्यक्रमाला साक्षात पु ल देशपांडे हजर होते. मला म्हणाले खूप आनंद झाला. मी जाऊन पुलाला वाकून नमस्कार केला की तुमचे आशीर्वाद असू देत. पण म्हणाले मला जरा मनात एक शंका आहे की माझं नावही कोणाला माहिती नाही, मी प्रख्यात गायक नाही, एवढी तुरळक उपस्थिती तरी देखील तुम्ही माझ्यासारख्या नवोदिताच्या कार्यक्रमाला कसे काय आलात. त्यावेळी पुलं म्हणाले अरुण दातेंना, अहो गेले 2 महिने माझी तब्येत बरी नाहीये, डॉक्टरनी बेड रेस्ट सांगितली, बाहेर अजिबात पडू नका. मी त्यांना विचारलं डॉक्टरांना, काल गेलो तो फॉलोअपसाठी, मग किती दिवस चालायचं. ते म्हणाले डॉक्टर म्हणाले तुम्ही उद्यापासून थोडं बाहेर जात चला, फक्त एक पथ्य पाळा, जिथे गर्दी कमी असेल त्या ठिकाणी जात चला. म्हणजे कमी गर्दीचा देखील कसा उपयोग करून घेतात ही मोठी माणसं असतात. असो, आज निवेदन नाही, याचं कारण आम्ही जास्तीत जास्त गाणी म्हणणार आहोत, त्यामुळे निवेदन नेहमी असणार नाही. काही केलं पाणी पिण्यापुरतं विश्रांती असेल. आपण पुढच्या गाण्याकडे होऊया. Thank you.
आज गाणी जास्त म्हणायचे, त्यामुळे निवेदन अतिशय कमी असेल. आणि दुसरं म्हणजे हा कार्यक्रम 1.5 तासाचा असतो, आज आपल्याला 1 तासात आटवायचं आहे, म्हणून गाण्याला आम्ही जास्त प्राधान्य दिलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे निवेदन न असायचं दुसरं कारण असं, मंगेश पाडगावकर यांची एक चारोळी मी बऱ्याच वर्षापूर्वी ऐकली होती. मंगेश पाडगावकर लिहितात, प्रेम कधी कुणाचं तराजूमध्ये तोलू नये, कुणी गाणं म्हणत असेल तर आपण तिथे बोलू नये. त्यामुळे गाणं महत्वाचं आहे, त्यामुळे मी कवी बोलणार आहे. आपण पुढचं गाणं सुहासिनी चित्रपटामधलं आहे. या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे सुरुवात आणि समारोप यमन रागात आहे आणि 4 कडवी आहेत ती वेगवेगळ्या रागामध्ये आहेत. सुहासिनी चित्रपट अतिशय उत्तम म्हणतात ती ताई. Bye.
ही सगळी गाणी आपल्याला माहिती असलेली आणि आपल्याला आवडतील अशीच आम्ही निवडली आहेत, कारण ज्या वयोगटाचे प्रेक्षक समोर आहेत त्या हिशोबाने गाणी निवडली आहेत. तर असं एक जुना चित्रपट होता उमस पडेल तर, ज्यामध्ये चित्रा आणि रमेश देव यांच्यावर चित्रात झालेलं एक छान गाणं आहे, नवीन आज चंद्रमा. युगलगीत आहे ते आमच्या मिलिंद सावंत साहेबांच्या आग्रहावरून. ते मिलिंद युगलगीतामध्ये माझा थोडा सहभाग असेल. विन्स्टन चर्चिल सगळ्यांना माहिती आहे, इंग्लंडचे प्राईम मिनिस्टर होते, जे भारताला स्वातंत्र्य द्यायच्या विरुद्ध होते. ते म्हणत भारतीय लोक राज्य करायला लायक नाही, स्वातंत्र्य देऊ नका. ते त्यांचं मत चुकीचं होतं, आपण सिद्ध केलं, ती गोष्ट वेगळी. तर विन्स्टन चर्चिल ज्यावेळी प्राईम मिनिस्टर होते इंग्लंडचे, ते टॅक्सीत बसून एक दिवशी रेडिओ स्टेशनला चालले होते, कारण त्यांचं भाषण होतं. तर त्यात कोणी म्हणे टॅक्सीत बसून कसे काय चालले प्राईम मिनिस्टर? आपले मनोहर पर्रिकर गोव्याचे मुख्यमंत्री स्कूटरवर बसून भाजी आणायला जात असत. आमचे केंद्रीय रेल्वे मंत्री मधु दळवते स्वतःचे कपडे सुद्धा धुत असत. असतात साधी माणसं. तर विन्स्टन चर्चिल टॅक्सीत बसून चालले रेडिओ स्टेशनला. टॅक्सीवाल्याला म्हणाले की माझं 15 मिनिटं काम आहे रेडिओ स्टेशनला, तू थांब, तुझ्या टॅक्सीत मी परत घरी जाईन. त्यावर टॅक्सीवाला म्हणाला चर्चिल साहेबांना, सॉरी मी थांबवू शकत नाही. चर्चिल साहेब म्हणले, का रे बाबा? तो म्हणला, आज आमच्या प्राईम मिनिस्टर साहेबांचं भाषण आहे रेडिओवरती, ते ऐकायला मला जायला पाहिजे. तुम्हाला मी ड्रॉप करणार आणि घरी जाणार.
गंमत म्हणजे टॅक्सीवाल्यांनी चर्चिल साहेबांना ओळखलंच नाही की आपले प्राईम मिनिस्टर आहेत म्हणून. काय सिनेमातल्या लोकांना सगळे ओळखतात, राजकारण्यांना पुढे कोण ओळखतं. त्याला त्यांच्या लेखी एक पॅसेंजर, तर तो टॅक्सीवाला म्हणाला मी थांबू शकत नाही, मला साहेबांचं भाषण ऐकायला जायला पाहिजे घरी. आणि चर्चिल साहेब खूप खुश झाले की जनता किती प्रेम करते आपल्यावरती की माझ्या भाषणासाठी हा मनुष्य भाडं सोडून घरी जाणार आहे. खूप खुश झाले. तेव्हा चर्चिल टॅक्सीवाल्याला म्हणाले, हे बघ बाबा, मी तुला रिटर्न भाडं तर देणारच आहे, वरती 5 पाऊंड तुला जास्त देईन, तू थांब ना. टॅक्सीवाला म्हणाला, बिलकुल नाही, मला साहेबांचं भाषण ऐकायला जायला पाहिजे, मी नाही थांबवू शकत. पुन्हा चर्चिल म्हणाले, हे बघ, मी तुला 10 पाऊंड जास्त देईन, थांब ना रे गड्या, मला दुसरी टॅक्सी बघायला नको. त्यावेळी टॅक्सीवाला म्हणाला, ठीक आहे थांबतो, नो प्रॉब्लेम, टेक युअर ओन टाइम, थांबतो मी. त्याप्रमाणे टॅक्सीवाला थांबला. चर्चिल साहेबांचं भाषण झालं आणि ते पुन्हा त्या टॅक्सीत बसून घरी जायला निघाले. वाटेत त्यांनी टॅक्सीवाल्याला विचारलं, चर्चिल साहेबांनी, काय रे, मी तुला 2 वेळा सांगितलं थांब थांब, तू म्हणाला थांबणार नाही, चर्चिल साहेबांचं भाषण ऐकायला मला जायला पाहिजे, मग आता कसं काय थांबलास? टॅक्सीवाला म्हणाला चर्चिल साहेबांना, सर तुम्ही मला 10 पाऊंड जास्त देतो म्हणालात ना. अरे मग झक मारत गेला चर्चिल म्हणाला. तात्पर्य चर्चिल साहेबांनी लिहिलंय, माझी किंमत किती, फक्त 10 पाऊंड. त्यामुळे चर्चिल साहेबांची अवस्था आमच्यासारख्या माणसाने उगीच मास करू नये. तर आपण पुढचं गाणं जरा उंच पट्टीतलं आहे, काही अतिशय छान म्हणतात. मुझे जीने दो चित्रपटातलं गाणं आहे, सुनील दत्त आणि वैदा रेहमान.
गायकांची कमाल आहे. ते दोघेही वरिष्ठ नागरिक आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत. आणि बघा, श्वासाचा व्यायाम असतो, गाणं म्हणजे श्वासाचा व्यायाम असतो. मला बरेच लोक म्हणतात तुमचा आवाज तुझ्यातला आहे, तुम्ही गात नाही. गाणं खूप कठीण आहे. आत्ताशे मी गेले 25 वर्ष जेव्हा गाण्याच्या कार्यक्रमांचं निवेदन करतोय तेव्हा पुढे 500 प्रयोग केल्यानंतर मला गाण्यातले स्केल कळायला लागले. तर हे फार कठीण असते, तर ती जोरदार टाळून द्या. सगळ्या उपस्थितांचं मी इथे स्वागत करतो. इथे चहाची व्यवस्था केली आहे आणि काही सॅम्पलिंग आहे खाण्यासाठी. म्हणजे ते त्यांचं फूड प्रॉडक्ट्स आपल्यासाठी ठेवले आहेत, ते तुम्हाला चाखायला देणार आहे. तर मध्ये मध्ये दोन चार लोकांनी येऊन ते चहाचा आस्वाद आणि ते सॅम्पलिंगचं हे घ्यावं, आस्वाद घ्यावा. आणि जाताना कार्यक्रम संपल्यानंतर तुम्हाला अल्पोपार देण्यात येणार आहे, एक बॉक्स देण्यात येईल, त्याच्याबरोबर एक पिशवी देण्यात येईल आणि तिकडे सॅम्पलिंगची पॅकेट्स देशपांडे फूडची पॅकेट्स आहेत, काही बिस्किट्स, पार्ले बिस्किट्स आहेत किंवा अनेक 2-3 ह्यांची प्रॉडक्ट त्यांनी ठेवलेली आहेत 5-6. तर ती जाताना तुम्ही अवश्य घेऊन जायचं आहे. पण मध्ये सिनियर सिटीजनना जास्त विनंती आहे की त्यांनी चहा त्यांना मध्ये लागला की चहाची व्यवस्था आहे, पाण्याची व्यवस्था केलेली आहे. धन्यवाद. चंद्रशेखर साहेब, गाण्याचं सुरू. आता माणिकताई वर्मा यांची जन्मशताब्दी वर्ष आहे. तर त्यांना आदरांजली म्हणून हे खूप जुनं, मी त्याला अर्धशतकी गाणं म्हणतो, कारण 50 वर्ष होऊन सुद्धा त्या गाण्याची गोडी अवीट आहे. कबीराचे विणतो शेले. एक
सोनं आपण म्हणतो तशा जुन्या गाण्यांची गोडी खरंच हवीत आहे. पुढचं जे गाणं आहे ते खास मिलिंद सावंत साहेबांची फरमाईश आहे. प्रयत्न करतो. अतिशय खूप छान गाणं आहे भीमालेगी गोद में या चित्रपटातलं आणि ठाकूर सगळे ते व्यवस्थित छान बसवलेलं आहे. तर ते गाणं आता सादर करतील. चांद सी महबूबा हो मेरी कब ऐसा मैंने सोचा था. तुम बिल्कुल वैसी हो जैसा मैंने सोचा था. चांद सी महबूबा हो मेरी कब ऐसा मैंने सोचा था. आपण पुढच्या गाण्याकडे बोलूया. ते गीता दत्त यांनी म्हटलेले साहेब बेबू गुलाम चित्रपटातलं. जसं नर्गिस बद्दल असं म्हटलं तर नर्गिस ही केवळ मदर इंडिया एका चित्रपटासाठी तिचा जन्म झाला होता. इथं त्यांनी छान भूमिका केली. तसं वाटलं की ह्या गाण्यासाठीच गीता दत्तचा जन्म झाला असावा. तर ते गाणं आपण तोटी त्यांच्या तोडून ऐकूया. साहेब बेबू गुलाम मधलं गाणं आहे.
आपल्याला आठवत असेल बऱ्याच वर्षापूर्वी आकाशवाणी मुंबई ब जे आता अस्मिता वाहिनी म्हणून ओळखले जाते ते मुंबई ब वर तर बुधवारी रात्री 9:30ला एक सुंदर कार्यक्रम असायचा ज्याचं नाव होतं आपली आवड आणि कमलेनी विजयकर त्या सादर करत असत. त्या कार्यक्रमाला खूप प्रतिसाद छान होता कारण त्या कार्यक्रमामध्ये प्रेक्षकाकडनं गाणी मागवली जात असत, पोस्टकार्ड लिहून लोक पसंती कळवत असत
आणि कल्पना करा 60 वर्षापूर्वी रेडिओवर कोणीतरी माझं नाव घेतं, या गोष्टीचं एवढं अप्रूप होतं, लोक हजारोंच्या संख्येने फरमाईश पाठवत असत आणि कमलिनी विजयकर गाणं सुरू व्हायच्या आधी सगळ्यांची नावं वाचून दाखवत असत. पण शेवटी ते इतकं वाढलं की गाण्यांची संख्या कमी व्हायला लागली, कारण नावं वाचण्याचाच वेळ जायला लागला. त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी मार्मिकमध्ये एक व्यंगचित्र काढलं. एक व्यंगचित्र 10 वाक्यांचं काम करतं. बाळासाहेब ठाकरेंनी मार्मिकमध्ये व्यंगचित्र काढलं, असं दाखवलं. चित्रामध्ये कमलिनी विजयकर लांब लवचक हातात कागदाची पट्टी आहे, वाचून दाखवतायत. परभणीहून अमुक, नाशिकहून तमुक, अंधेरीहून अमुक, सगळं वाचून दाखवतायत आणि शेवटी म्हणतात आता गाणं ऐकूया पुढल्या बुधवारी. त्याचा एवढा परिणाम झाला, आकाशवाणीची पुढच्या बुधवारपासून सुधारणा केली की फक्त 5 नावं वाचून दाखवायची आणि इतर शेकडो. त्यामुळे ह्या श्रेय जे आहे ते बाळासाहेबांना जातं. आपण पुढच्या गाण्याकडे बोलूया. 8 नंबर जाऊया. ठीक आहे. नावणी ही महाराष्ट्राची शान आहे.
आणि ही जी लावणी आम्ही नेहमी हे कार्यक्रम ज्येष्ठ नागरिकांसमोर सादर करतो, त्यामुळे लावणी म्हटली तरी त्याला थोडंसं गाणी लावायला लागते. हे सोजवळ लावणी होती, अदलाता लावू माझ्या साडीला. कारण काय आहे, त्यानंतर आता वादले की बारा इथपर्यंत आपली लावणीची प्रगती झालेली आहे, पण तशी गाणी आम्ही घेत नाही. तर आपण थोडं जुन्या काळात जाऊया. माझी घड्याळाकडे लक्ष आहे, माझ्या हातात 5:22ला माईक आला, बरोबर 6:22ला आहे तिथे आम्ही थांबणार आहोत, कारण सारखं घड्याळाकडे लक्ष असतं माझं. तर आपण जरा जुन्या जमान्यात जाऊन मी समजू शकतो, कारण आणखी कार्यक्रम येत नाही. काय एकाने जास्त वेळ घेतला ना की इतर आयोजकाची पंचायत होते. तर आपण शमी कपूरच्या जमान्यात जाऊया जरा. खूप सुंदर, कारण लावणी पायी घुंगराचे चाळ आणि पोटी भुकेचा जाळ आणि पाठीवर मायेचं बाळ अशी लावणीची कथा आहे. आणि अशा लावणी कलावंतांनी लावणी जी सादर केली गेल्या कित्येक वर्षापूर्वी आणि ती आज सातासमुद्रापलीकडे पोहोचली आहे, तर ह्या गायकांसाठी जोरदार टाळून द्या. वयाच्या 70 आणि 70 नंतर एवढं सगळं गायचं खूप कठीण असतं. आता ते तुम्हालाही माहिती आहे, आज आपण गाण्याचे अनेक कार्यक्रम ऐकतोय, आपल्यालाही कानसेन, तुम्हाला मी कानसेनच म्हणतोय, कारण आज प्रत्येकाला छान छान गाण्याच्या कार्यक्रमांची आवड निर्माण झाली आहे. ओके, चालू द्या. आसान है जन्म दिल से, ओ कैसे जाओगे निकल कर दिल से, मेरे यार शौकत है, मेरे यार शौकत है, ओ मेरे यार शौकत है, मेरे यार शौकत है. दिल तो कहे तेरी राहों को रोक लूं मैं, ओ दिल तो कहे तेरी राहों को रोक लूं मैं. आई बिरहा की रात अब बतला के क्या करूं मैं, आई बिरहा की रात अब बतला के क्या करूं मैं. याद आएगी ये बातें तुम्हारी, तड़पेगी मोहब्बत हमारी, मेरे यार शौकत है, मेरे यार शौकत है, ओ मेरे यार शौकत है, मेरे यार शौकत है. आसान है जन्म फिर से, वो कैसे जाओगे निकल कर दिल से, मेरे यार शौकत है, मेरे यार शौकत है, ओ मेरे यार शौकत है, मेरे
फेर, मेरी जान शब फेर, मेरी जान शब फेर. आपण समारोपाकडे आलो आहोत. एक गाणं मेरा साहेब चित्रपटातलं, जो पाठलाग या चित्रपटाकडून हिंदीमध्ये घेतला गेला होता, पण मूळ चित्रपटाची मजा कधी रिमेक म्हणजे हिंदी व्हर्शनला येत नाही, कारण ती एक वातावरण असतं. आता बघा, भाभी की चुडिया वहिनीच्या वागण्यावरून झाला, पण खुद्द मीना कुमारीने सांगितलं की वहिनीच्या वागण्यामध्ये जी भूमिका सुलोचनाबाईंनी केली त्याच्या जवळपास आम्ही पोहोचू शकले नाही, प्रामाणिकपणे सांगितलं मीना कुमारी. आणि आपल्याला ते पटण्याचं कारण वहिनीच्या वागण्यामध्ये सुलोचनाबाई सकाळी उठून अंगण सारवतात वगैरे, सगळे ते दृश्य छान वाटतं, तुळशीला प्रदक्षिणा करतात. आता हिंदीमध्ये मीना कुमारी शेणाने अंगण सारवते, आपल्याला पटतच नाही सिच्युएशन. मीना कुमारी ती थोडं शेणात हात घालणारे, आम्हाला नाही ते, मला मराठी माणूस ते पटतच नाही. आणि दुसरी गोष्ट की सुलोचनाबाई ज्यावेळी ते करतात त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव जे असतात ना, उलट मीना कुमारी, पहिली गोष्ट मीना कुमारी शेणामध्ये हात घालणारच नाही, गणपतीची माती वगैरे त्याचा रंग टाकून शेणासारखं दाखवलं असेल. पण सारवता मीना कुमारी तिची सुप्रसिद्ध बट हाताने अशी मागे करते, शेणाच्या हाताने कोणी बट मागे करेल का? म्हणजे सिच्युएशन जी असते ना ती अनेक वेळा आपल्याला पटणारी नसते. असो, ते आपण समारोपाच्या गाण्याकडे बोलूया. आणि आम्हाला 6:22 म्हणतो तर 2 मिनिटं आम्ही आधीच संपवणार आहोत. मुख्य म्हणजे या गाण्याचं वैशिष्ट्य असं आहे की हे मदन मोहन यांचं अतिशय उत्तम, म्हणजे सर्वांना आवडणारं असं गाणं आहे. आणि ह्याच्यामध्ये रईस खान सुप्रसिद्ध सतार वादक, त्यांनी सतार वाजवली. मोहनी बगरा छाए
सर्वसाधारणपणे ऑर्केस्ट्रामध्ये एक गायक गाणं म्हणतो, त्यानंतर दोघे तिघे गाणी म्हणतात, मग पुन्हा त्याची टर्न येते. त्यामुळे साधारणपणे 2-3 गाणी एक गायक म्हणतो. इथे आमची गायिका 1.5 तासाच्या कार्यक्रमामध्ये सलग 13 गाणी म्हणते. त्याचं कारण नाही, हा फरक पडतो. आमच्या लक्षात आला नव्हता, कारण सलगपणे 13 गाणी म्हणायची. ते जसं मगाशी त्यांनी उल्लेख केला की 70मध्ये, तर त्याचं कारण असं असेल, ताईंचं गाव आणि माझं गाव दोन्ही एकच आहे, देवगड. देवगड आपण सगळ्यांना माहिती आहे, आपल्याकडे बरीच मंडळी देवगडची असली तर देवगड आमचं गाव. त्यामुळे देवगडच्या हापूस आमच्यावर पोचलेला पिंड आहे, त्यामुळे या भागात सुद्धा छानपैकी आवाज आहे. तर खूप मजा आली. आम्ही आता इथेच थांबतो. म्हटलं सर धन्यवाद. तुला कधी भेटलो तर आपण पूर्ण 1.5 तासाचा कार्यक्रम करू, वेगळी गाणी घेऊ. खूप छान वाटलं. कसं काय वाटलं आमचा ऑडियन्स म्हणण्यापेक्षा आमचे रसिक प्रेक्षक अतिशय छान, आणि त्यांच्या चेहऱ्यावरनं मला दिसत होतं प्रत्येकाचे प्रोत्साहन प्रत्येकजण देत होतं, आणि चेहऱ्यावरचा आनंद बघूनच खूप आनंद झाला मला की आपण काहीतरी ह्याला आनंद घेऊ शकतो. ह्याचाच आनंद फार मोठा आहे. फाटक साहेबांनी आपल्याला बोलवलं होतं, दीपा मॅडम आणि 2 वर्षापूर्वी, आणि इथेही तुमचा व्याख्यानाचा कार्यक्रम झाला होता. तर खरंच फाटक साहेब हे यांना जेव्हा आम्ही फोन केला तेव्हा ते म्हणाले आपणापण आहे, आपणा बाजारामध्ये एक आपणापण आहे, आणि त्या आपलेपणासाठीच आम्ही कधीही नाही म्हणणार नाही. दीपाराव मॅडम अचानक आजारी झाल्या, त्यामुळे आज आपल्याला चंद्रशेखर ठाकूर उपलब्ध झाले. धन्यवाद, तुम्ही आलात. बोला साहेब. आणि एक सांगायचं म्हणजे या सगळ्या कार्यक्रमाचं फेसबुक लाईव्ह केलेलं आहे, त्यामुळे चंद्रशेखर ठाकूर फेसबुक अकाउंटवर आपण बघू शकता सगळा कार्यक्रम. आणि उद्या सकाळी हाच कार्यक्रम असा युट्यूबवर देखील मी टाकेन, आणि मिलिंद साहेबांच्याकडे लिंक पाठवेन, आणि युट्यूबवरती आपण कधीही बघू शकता. तसं माझा प्रत्येक कार्यक्रम असा रेकॉर्ड करतो. अहो हे फुकट दिलंय बिल गेट्सनी, पण आम्ही करंट ते वापरत नाही, 1 रुपया खर्च नाही त्याला. मी प्रत्येक कार्यक्रम रेकॉर्ड करतो, कारण अनेक लोक आलेलेच असतात, कोणाला परत बघायचं असतो. त्यामुळे उद्या सकाळी युट्यूबची लिंक पाठवेन. आता इथे सांगतो. धन्यवाद. 2 मिनिटं. संगीत हेच माझं अध्यात्म आणि सूर हाच आमचा आत्मा, अशा परमेश्वरीच्या अंशाचा जो काही आम्हाला अंश मिळालेला आहे. तर आम्ही गायक मंडळी जेव्हा एक एक स्वरपुष्प वाहून जेव्हा आपलं कला पेश करत असतो, तेव्हा आम्ही उघड्या आणि बंद डोळ्याने जरी इथे असलो, काही वेळा उघडे डोळे करून आम्ही जात असतो, काही वेळा बंद डोळ्यातून, पण समोर मात्र आम्हाला तुमच्या रसिक प्रेक्षकांमध्ये परमेश्वराचा अंश दिसत असतो, आणि त्यामुळेच ही कला सादर करण्यासाठी आम्हाला उत्स्फूर्त अशी तुमची दाद मिळते. तर त्या दादसाठी, दाद देण्याचे तुम्हाला भान आहे, तर तुम्ही अशीच दाद द्या. जोरदार टाळ्यांनी आपण ह्या दोन्ही कलाकारांचे इथे आपण त्यांना निरोप देतोय. पण त्यांनी पुढच्या कार्यक्रमाला बसणार आहेत आपल्या, आणि त्यानंतरही आपण त्यांचा सत्कार पण करणार आहोत.